इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत चोरी करणाऱ्या परराज्यातील महिला पंचवटी गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी भाजीपाला मार्केट येथे धक्का देऊन गळ्यातील सोन्याचे गंठण चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना परिसरातील सीसीटीव्ही तपासणी करून पंचवटी गुन्हे शोध पथकाने उषा किशोर सकटे आणि पौर्णिमा किशोर सकटे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्या देवास इंदोर मध्य प्रदेश येथील असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून 2,56,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आणि पुढील तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक सुनील पवार, नितीन आंदे, सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल काळे, महेश नांदुर्डीकर, संतोष पवार, जयवंत लोणारी, पोलीस शिपाई चारोस्कर जगताप, पोलीस अंमलदार युवराज गायकवाड, वैभव परदेशी, सचिन बहिरकर, अनिल देशमुख, अंकुश काळे, नितीन पवार, महिला पोलीस रोहिणी भोईर, पोलीस हवालदार कुलकर्णी आदींनी ही कारवाई पार पाडली. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.